नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब याचे प्रोसिडिंग लेखन किंवा इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे जून 2025 करता सभा क्रमांक 1 साठी प्रोसिडिंग कसे लिहावे, कोणते विषय घ्यावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ठराव क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी विषय, ठराव किंवा ठरावाचा तपशील आणि शेरा हे कॉलम तयार केलेले आहे. या ठिकाणी थोडक्यात प्रस्तावना आपण लिहून घेणार आहोत. दिनांक 17 जून 2025 रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची स्थापना करण्यात आली. आजच्या काळात पर्यावरणाचे जतन करणे ही काळाची गरज बनली आहे. वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड, जलसंकट आणि इतर अनेक पर्यावरणीय समस्यांचा सामना मानवजात करत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व युवक वर्गाला पर्यावरणाविषयी जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या शाळेत इको क्लब स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे. या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना लिहून घ्यायची आहे. पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, इको क्लब स्थापनेचा उद्देश. इको क्लबचा उद्देश माहीत असणं फार गरजेचं आहे. आजच्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावर पर्यावरण जपण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी आपल्या शाळेत येथे इको क्लब स्थापन करण्याचा ठराव खालील उद्दिष्टांसह सर्वानुमते मंजूर करण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम, संवेदनशीलता व जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवणे, जसं वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिक मुक्त परिसर, सेंद्रिय शेती इत्यादी विषयावर प्रत्यक्ष कार्य करणे फार महत्त्वाचे आहे. पर्यावरणीय शिक्षण व जनजागृतीसाठी पोस्टर, निबंध, भाषण, चित्रकला स्पर्धा यासारखे कार्यक्रम आयोजित करणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रचार व प्रसार करणे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना व सामाजिक बांधिलकी विकसित करणे, अशा प्रकारे इको क्लबचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 2, इको क्लब मार्फत हरित शपथ कार्यक्रम राबवण्याबाबत ठराव. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी. पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी. यासाठी इको क्लबच्या वतीने हरित शपथ कार्यक्रम दर महिन्याला एकदा राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. हरित शपथ कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठरवण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण करणे, शाळा किंवा संस्थेच्या परिसर हरित आणि स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा देणे, पर्यावरणपूरक वागणूक, पुनर्वापर, प्लास्टिक प्रतिबंध, पाण्याची बचत इत्यादी बाबतीत वचनबद्धता निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी वाढवणे व आजच्या या सभेत हरित शपथ घेण्यात आली. शपथ या पद्धतीने घेण्यात आली, मी एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतो. मी पाणी, वीज आणि इंधन यांचा योग्य वापर करीन. मी वृक्षारोपण करून हरित क्षेत्र वाढवण्यास मदत करीन. मी प्लास्टिकचा वापर टाळीन व पुनर्वापरास प्रोत्साहन देईन. मी माझा परिसर स्वच्छ ठेवीन व इतरांनाही यासाठी प्रेरित करीन. मी निसर्गाचे भान ठेवून पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करीन. तसेच शपथ शाळेच्या दर्शनी भागात
लावण्यात यावी असे सर्वानुमते मंजूर करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 3. पाणी वाचवा जनजागृती फेरी उपक्रम. फार महत्त्वाचा असा हा देखील उपक्रम आहे. पाणी ही जीवनाची मूलभूत गरज असून सध्या पाण्याच्या अपव्यय व साठ्याची कमतरता ही एक गंभीर समस्या बनली आहे. समाजामध्ये पाणी बचतीविषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शाळा इको क्लबच्या वतीने पाणी वाचवा जनजागृती फेरी आयोजित करण्याचा ठराव आजच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीची जाणीव निर्माण करणे, स्थानिक नागरिकांमध्ये पाण्याचा योग्य वापराबद्दल जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी व पर्यावरणपूरक विचारसरणी वाढवणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. थेंब थेंब वाचवा जीवन वाचवा. पाणी आहे तर जीवन आहे. आज पाणी वाचवा उद्या जीवन वाचेल ही घोषवाक्य देऊन हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. या ठिकाणी हा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 4. ऐनवेळचा विषय. ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने समाप्त करण्यात आली. या पद्धतीने माहे जून 2025 करता इको क्लबचे अहवाल लेखन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य जे शिक्षक विद्यार्थी असतील त्यांच्या नावे टाकून त्यांचा स्वाक्षरी करून हे आपल्याला आपल्या दप्तरी ठेवायचं आहे. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.